श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर. आजचे बोधवचन: सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. श्रीराम. भगवंत चराचरात आहे, तसाच तो आपल्या अंतरातही आहे. देहाभिमानामुळे भगवंत आपल्याला दुरावला आहे. रात्रीच्या काळोखात चक्रवाक आणि चक्रवाकी हे पक्ष्यांचे दाम्पत्य अगदी जवळजवळच बसलेले असते. दोघांच्या मध्ये एक कमलपत्र असते, त्यामुळे ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. विरहाने व्याकुळ होतात, रात्रभर टाहो फोडत असतात. सूर्योदयानंतर त्यांचा विरह संपतो, त्यांचे मिलन होते. भगवंत आणि आपल्यामध्ये अज्ञानाचा काळोख आहे. मायाजनित अज्ञान हा तो काळोख होय. मायेमुळे देहभाव जन्म घेतो आणि अभिमानामुळे देहभाव बाळसे धरतो. अभिमान मोठाच अडथळा आहे. अभिमान गेल्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही. अभिमान हा असा विषारी सर्प आहे की त्याचा डंख झाला तर पुण्याचे रूपांतर तत्काळ पापात होते. सत्कर्माने अभिमान मरत नाही, उलट तो पोसला जातो. आपण पाप चोरून करतो. पाप करायला आवडतं, पण त्याचे फळ नको असते. पुण्य करायला आवडत नाही, पण त्याचे फळ चाखायला हवे असते. आपली इच्छा असो नसो, आपल्या प्रत्येक शुभाशुभ कर्माचे शुभाशुभ फळ आपल्याला भोगावेच लागते. त्याशिवाय जीवाला स्वस्वरूपाची ओळख होणार नाही. मीपणाने केलेल्या पापकर्मातून आणि पुण्यकर्मातून सुटका होण्यासाठी एक शास्त्रोक्त मार्ग आहे. पापकर्म ब्रह्मसभेत किंवा जाहीररित्या मान्य करावे, म्हणजे त्याचे फळ तिरोहित होते, म्हणजे जळून जाते. महात्मा गांधींसारखा सत्पुरुषांनी आपल्या पापांचा पाढा आत्मचरितात वाचला आहे. पाप उघड केल्याने चित्त निर्मळ होते. पाप उघड करावे, उलट पुण्य झाकून ठेवावे. आपले पुण्यकर्म बोलून दाखवले तर त्याचे फळ उडून जाते. प्रसिद्धीमुळे पुण्यकर्माचे रूपांतर पापात होते. अनेक अवैध मार्गाने अर्थार्जन करणारा श्रीमंत माणूस एखाद्या संस्थेला देणगी देतो, पापकर्म लपवून ठेवतो, पण दानधर्माची जाहिरात करतो. संस्थेला आपले नाव देतो. नावलौकिकासाठी केलेले दान हे पुण्यकर्म नाही, ते पुण्यात्म पाप होय. पापात्मक पापासारखेच ते आहे. अशा पुण्यात्मक पापाला सत्कर्म कसे म्हणायचे? अशा सत्कर्माने अभिमान कसा मरणार? पुराणात एक बोधकथा आहे. एक पुण्यवान राजा स्वर्गात जातो. त्याला इंद्रपद मिळते. पाय उतार झालेला इंद्र राजाच्या पुण्याचा पाढा वाचतो. प्रत्येक वेळी राजा होकार देतो, हे पुण्य मी केले, ते पुण्य पण मीच केले, सगळे पुण्यकर्म माझेच आहे, असे
मी माझे माझे करता करता राजाचा अभिमान वाढतो. राजाचे सर्व पुण्यफळ तिरोहित होते. त्याचे इंद्रपद जाते. तो मर्त्यलोकात येतो. सत्कर्माने अभिमान मरत नाही. भगवन नामानेच अभिमान मरतो. भगवन नामाचा प्रवास अंतरात खोल गेला पाहिजे की जिथे अभिमान दडून बसला आहे. वैखरीचे नाम मध्यमा आणि पश्यंतीमधून परावाणीपर्यंत गेले पाहिजे. परेहून परते घर, तेथे राहून निरंतर नामदेव. हा नामाचा सूक्ष्म बाणच सूक्ष्म अभिमानाला मारू शकेल. रामनामात रंगलेल्या साधकाला स्वतःच्या नामाचाच विसर पडतो. त्या देहाच्या नामाचा ठाव मोडल्यावर त्याला चिकटलेला अभिमान कुठे राहणार? म्हणून गुरुमुखातून आलेल्या नाममंत्राचे बळ फार मोठे आहे. श्रद्धेने त्याचे अनुसंधान ठेवावे. शिवाय निरुपाधिक नाम ही सत्संगतीच आहे. सत्पदाने भगवंताचाच बोध होतो. म्हणून सत्कर्माने अभिमान मरत नाही. भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.